वीणा गेली? वीणा गायब झाली. पण पण वीणा प्रकट होतीये. म्हणजे म्हणजे विरोचकाला विरोचकाला कुठली तरी शक्ती मिळेल. पण इथे इथे घरात वीणा वाजवून चालणार नाही. पण वीणा वाजवून शक्ती तर मिळवायलाच हवी. बाहेर जायला हवं. अशा ठिकाणी जिथे नेत्रा आणि इंद्राणी पोहोचूच शकणार नाहीत. विरोचकाला शक्ती मिळवायलाच हवी. काय लाडू आता कोणासाठी करताय? आणि काय काय झालंय? कोणाला त्रास होतोय उष्णतेचा? अगं काही नाही अगं ते नेत्राला खूप ऍसिडिटी झाली आहे ना, त्यामुळे डॉक्टरने तिला सांगितलं की जास्त उष्ण पदार्थ खाऊ नकोस. अगं बाई, पण मग मला सांगायचं ना, इतके घरगुती उपाय आहेत. काहीतरी सांगितलं असतं तिला, बरं वाटलं असतं. पण बरं झालं तू बोललीस, म्हणून मला निदान कळलं तरी की माझ्या सुनेला ऍसिडिटीचा त्रास होतोय. मी खरंच सांगते, तुम्ही इतकी काळजी घेता ना एकमेकांची, मला खूप छान वाटतंय. काय ग, काय झालं? अगं मला ना कान ना असा ठणकतो मध्येच, खूप कळ येतात जोरा जोरात. अगं मग डॉक्टरकडे जायचं ना. मी बोलवू का डॉक्टरला? मी कॉल करू का? नाही 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 नको. मी करेन ना काहीतरी, तेल वगैरे घालून बघते, बरं वाटेल. आणि नाही वाटलं तर मग जाऊया डॉक्टरांकडे. पुन्हा तोच आवाज. काय बडबडते? असं का करते? कुठे गेली असेल? बाहेरही कुठेच नाही. आम्ही घरात सुद्धा सगळीकडे बघितलं, कुठेच नाहीये. पण मग गेला कुठे विरोचक? गाडी सुद्धा इथेच आहे तिची. कुठे गेली असेल? गाडी घेऊन जाणार नाही ती, कारण शेखरनी तिला सांगितलं विचारल्याशिवाय गाडीला हात लावायचा नाही. विरोचक बाहेर जाऊन वीणा वाजवण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना? कदाचित. पण मग विरोचकाने वीणा वाजवली आणि त्याला ती शक्ती मिळाली तर आपल्याला कळणार कसं? भूकंप. विरोचक जेव्हा जेव्हा विचित्र वीणा वाजवतो तेव्हा तेव्हा फक्त आपल्या वास्तूतच भूकंप होतो.
त्रिनयनेचा नायनाट करायचा आहे मला. शक्ती हवी आहे. विचित्र वीणा. ही तार नेत्राने तोडली. ही विचित्र वीणा वाजू शकेल ना? मला शक्ती मिळेल ना? त्या कुठे गेला असेल विरोचक? त्याने खरंच जर वेळा वाजवून शक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठा अनर्थ होईल. नेत्रा ऐक, तू घरात जाऊन थांब, मी आणि आत्या बाहेर जाऊन बघून येतो. नाही साहेब, तुम्ही दोघांनीच नाही जायचं, मी सुद्धा सोबत येणार. तर व्हॉट्स रॉंग विथ यू? एवढं सगळं समजवतात, तुला समजत कसं नाही? हे बघ, आपल्याला बाळाच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घ्यायची नेत्रा. आणि नेत्रा तो विरोचक आहे, तो काही करू शकतो.